तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी जेवढी कामं फास्ट दाखवली आहे ना, खरंच सांगते तेवढंच फास्टनी मी ती कामं केलीसुद्धा आहेत. स्कूलमधून यायला आज लेट झालं कारण 26 जानेवारीचं प्रिपरेशन होतं. आल्यानंतर पटकन पिंपरी मार्केटला गेले. जशी जशी नंदेची एंगेजमेंट जवळ येते तसं तसं एक एक गोष्टी शेवटपर्यंत आपलं काही ना काही राहतच असतं. तर पिंपरी मार्केटला ॲज युजल गर्दा होता. मला जसं हवं होतं तसं मनासारखं काही भेटलं नाही, पण ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या घेऊन आले. आणि पुण्यात मी जेव्हापासून राहायला आले ना, खरं सांगते तेव्हापासून मी एकटी पिंपरी मार्केटला गेले नाही, तर नेहमी विनय सोबत असतात किंवा कोणीतरी सोबत असते. घरी आले की पटापट स्वयंपाक करायला घेतला. त्याआधी भांडे लावून घेतले, थोडंसं पीठ उरलं होतं तर साईड बाय साईड आप्पे सुद्धा बनवून घेतले. आणि मला ना 2-3 दिवस इडली, आप्पे, डोसा हे सगळं म्हणजे मी खाऊ शकते, पण विनयचं तसं नाहीये. एखाद दिवस ते खाऊ शकतात, पण त्यांना नंतर दुसऱ्या दिवशी भाजी भाकरी किंवा भाजी पोळीच हवंय. तर इथे त्यांच्यासाठी भाकरी पालकाची मेहंदी मी तुमच्यासोबत कालच्या व्लॉगमध्ये शेअर केलं होतं. कालपासून भिजत घातली, अजून लावायचा पत्ता नाहीये. आता 7:15ला घरी आले. जवळपास 7:15 वाजेपर्यंत माझं स्वयंपाक वगैरे झालं आणि त्यानंतर मी मेहंदी लावायला घेतलीये. तर मेहंदी एकदम छान भिजली आहे, इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि त्यानंतर मी ना मेहंदी स्वतःच लावते, अगदी पार्लरमधल्या सारखीच घरच्या घरी सुद्धा लावता येते. हाताला ग्लोव्ज लावून घ्यायचे, मिडल पार्टिशन करायचं आणि एक एक सेक्शन करून रूट पासून ते टिप पर्यंत लावायची आणि त्याला राऊंड राऊंड करत जायचं आणि बन टाईप वर बनता. आणि मेहंदी लावल्यानंतर ना कधीच असे केस मोकळे नाही ठेवायचे, मोकळे म्हणजे खुले नाही ठेवायचे, ज्याने मेहंदी वाळते आणि केस खूप जास्त ड्राय होतात. कॅरी बॅगने किंवा प्लास्टिक रॅपने कव्हर करायचं. मी तर नेहमी प्लास्टिक रॅपने कव्हर करते आणि 2 तास ठेवते. जवळपास मेहंदी लावायलाच आता मला 8:30 वाजले होते. आता बघू कधी धुते, काय करते ते. 2 तास तर ठेवलंच मिनिमम. आणि केस धुतल्यानंतर मेहंदीचा रंग वगैरे कसा आला ना, ते मी तुमच्यासोबत उद्याच्या व्लॉगमध्ये शेअर करेल. चला तर या व्लॉगमध्ये एवढंच. बाय.